अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते। श्री गजानन विजय अध्याय 6। श्री गणेशाय नमः। हे परममंगला श्री हरी, तुझी कृपा झाल्यावरी अशुभ अवघे जाते दुरी। हा अनुभव संतांचा त्या संत वाक्की भरवसा, मी ठेवून श्रीनिवासा मंगलाची धरून आशा। तुझ्या घरी पातलो आता विन्मुख लावल्यास, त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या। म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजान लेकरावर। बालकांचे हीनपण माते लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी। असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी, तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती ऐका। गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास, महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया। बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी, विहिरी पाशी तयारी केली कणसे भाजण्याची। विहीर होती धनत्र पाणी जिला अपरंपार, गरद छायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे। आगट्या पेटल्या एकसरा आज मासे हो 10-12, तेणे डोंब झाला खरा गगनोदरी धुमाचा। त्या योगे ऐसे झाले आग्या मोहळ लागलेले, चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की। त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळोनी, कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो। त्या आग्या मोहळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा, घोंगड्याचा करून बुरखा कोणी गेले पळून। प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती, अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त। ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्थ बसले, विचार करू लागले निज चित्ती माशांचा। माशी तरी मीच झालो, मोहळ तेही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूप माझी। ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या। वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले साची, योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी। माशा चावती वरच्यावरी परीन तो परवा करी, त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात। यासी झाला एक प्रहर भक्त झाले चिंतातुर, बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो। कोठुनी बुद्धी झाली मला येथ आणिले समर्थाला, कणसे मक्याची खावयाला मंडळींच्या समवेत। अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण, झालो का हे शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा। बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने। जीवांनो जा निघून बसा मोहोळी जाऊन, माझ्या बंकटा कारण तुम्ही न कोणी चावावे। जमलेल्या मंडळीत बंकट खाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावोनिया। ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या, बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी। महाराज त्या पाहोनी बोलते झाले हासोनी, वा खूप मजा केलीस मेजवानी आम्हास तू माशांची। अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी, माझ्यापासून झाले दुरी
लड्डू भक्त येधवा, याचा करी विचार, संकट आल्या कोणावर, कोणी न सहाय्य करणार, एक ईश्वरा वाचूनी, जिलबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती, ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय, बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर, महाराज आणवू का सोनार, काटे माशांचे काढावया, महापापी मी गुरुराया, तुम्हाला गी त्रास द्याया, आणविता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी, गांधी अगणित अंगावर, उठल्या तुमच्या साचार, याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता, बंकटलालाचे ऐकिले, वचन महाराज बोलते झाले, अरे यात ना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा, मला त्याची मुळीच बाधा, होणार नाही जाण कदा, त्या माशी रूप सच्चिदानंदा, म्या जाणले म्हणून, माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल, हे ऐकता ब्रह्मज्ञान, बंकटलाल धरी मौन, काटे काढण्या लागून, पाहिले त्याने सोनारा, सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले, कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पहावया, महाराज वदले तयांना, काय ह्या वंध्या मैथुना, करीतसे तुमच्या नयना, काटे ते ना दिसतील, ते काढण्या चिमट्याची, गती नाही मुळीच साची, साक्ष ती ह्या गोष्टीची, मीच दावितो तुम्हाला, ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरले, तो काटे अवघे वरी आले, रुतलेल्या स्थळातून, तो पाहता प्रकार, लोक आनंदले फार, कळून आला अधिकार, श्री गजानन स्वामीचा, पुढे कणसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली, अस्तमानी निघून आली, मंडळी निजगृहाते, असो पुढे एक वेळा, महाराज गेले अकोटाला, आपुल्या बंधूस भेटण्याला, श्री नरसिंगजी कारणे, हा कोतशा अल्लीचा, शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा, भक्तिबलाने झाला असे, त्या नरसिंगजीचे चरित्र, मी भक्तिलीलामृतात, वर्णिले आहे इत्यंभूत, आता ते सांगणे नको, हे अकोट नामे नगर, शेगावहून साचार, आहे 18 कोसावर, ईशान्येला परियेसी, मनोवेगाचा सलून वारू, निगते झाले सद्गुरु, जे पदनताचे कल्पतरू, श्री गजानन महाराज, अकोटाच्या सान्निध्यासी, एका निबिड तरशा अरण्यासी, नरसिंग राहे अहर्निशी, एकांतवास सेवावया, हे निर्जन अवघे अरण्य, महाभयंकर दारुण, निंब अश्वत्थ रातांजन, वृक्ष जेथे उदेले, लता त्या नाना जाती, वृक्ष वेढून बैसल्या असती, तृण वाढले भूमीवरती, सर्प वारुळी असंख्यात, ऐशा त्या अरण्यात, नरसिंगजी जाऊन बसत, म्हणून आले अवचित, समर्थ त्यासी भेटावया, सारखा भेटे सारख्याशी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्यासी, समरसता होणे नसे, गजाननासी पाहिले, तेणे चित्त आनंदले, स्वामी नरसिंगजीचे भले, तो प्रेमान वर्णवे की, एक हरी एक हर, चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमर, वसुदेव देवकीचा, एक मुनी वसिष्ठ, एक पाराशर ऋषी श्रेष्ठ, एक जान्हवीचा काठ, एक तटगोदेचा, एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार, एक वैनतेय एक कुमर, सती वानरी अंजनीचा, दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा, बैसते झाले आसनी एका, हितूज ते करावया,
अनुभवते आपापले एकमेका कथिते झाले। नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास, मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा। या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार, या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित, ज्यांचा मुळी न लागे अंत। या सामान्य लोकांना त्या गोष्टी लपवावया, पिसा बनलो जगा ठाया, उपाधी ते नासावया। वेड बळेच पांघरलो तत्व जाणण्या कारण, मार्ग कथिले आहेत तीन, कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात। फल या तिन्ही मार्गांचे एकची आहे अखेरीचे, परिबाह्य रूप त्यांचे भिन्न भिन्न असे की। योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाही साचा, तरी तयासी तत्वाचा खर बोधना होई। योग क्रियावरून अलिप्त राहावे तयापासून, कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये। याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची, आसक्ती कन्या पुत्रांची मुळीच राहता कामा नये। गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते, तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी। या परीत्वा राहावे अपेक्षा रहित असावे, चित्तातून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला। म्हणजे काहीच अशक्य नाही, तू मी आणि शेषशायी एक रूप आहो पाही। जन जनार्दन भिन्न नसे नरसिंग म्हणती बंधुराया, आलास मसी भेटावया ही तुझी केवडी दया। उपमायाला देण्या नसे प्रपंच मुळी अशाश्वत, त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत, कोण सांग खरे मानी। तू कथिले जया परी तैसा वागेन भूवरी, मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा। देह प्रारब्ध जयाचे असेल त्या जातीचे, तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय। तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमीवरी। आता विनंती इतुकीच खरी, व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी। मी धाकटा बंधू तुझा नंदीग्रामी राहता भरत, रघुपतीची वाट पाहात तैसाच मी या अकोटात। राहून पाहतो वाट तुझी तुला येथे यावया, अशक्य काही नाही सदया। अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला पहिल्यापासून, पद न लाविता पाण्याप्रत योगी भरधाव वरुनी पळत। क्षणा माझी फिरून येत शोधुनी अवघ्या त्रिभुवना। ऐसे हितगुज उभयंतांचे रात्रभरी झाले साचे, भरते आले प्रेमाचे दोघांची या संयमी। खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत, दांभिकाची होतात भांडणे पाहून एकमेका। दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू, पुरा माझी फुटके तारू तारुण्यासी समर्थ असे। दांभिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो। संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे। दांभिक मुलाम्याचे सोने सांगा त्याला काय घेणे, गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीण सदनात। ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेचे साच वैरी, नांदे ज्याच्या सदैव घरी सन्निती सदाचार। नरसिंगजीस भेटण्या दाण काननी आले गजानन, ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे अकोटाला। ते कळता आनंदले लोक धावू लागले, नारळ घेऊन निघाले पहावया द्वय संतांची। एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती, गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात।
त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी, या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले. नरसिंगासी पुसून भले, भेट ना झाली पौरांसी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या सन्निध जाण येथे झाले शिष्यांसह. दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तिरी व्रजभूषणावास जेथे. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी. या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित, 4 भाषा होत्या अवगत, होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची अत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार, उदयास येता दिनकर अर्घ्य त्यासी देतसे. पंच उषक काला व्रजभूषण उठे भला, सारून प्रातर्विधीला अरुणोदयी स्नान करी. तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी, मान्यता विद्वज्जनी ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला, वाटे तपाचे द्यावयाला. फल त्या व्रजभूषणासी चंद्रभागेच्या वाळवंटी, हा बैसला ज्ञान जेटी. समोर नदीच्या काठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळ पाही, प्रकाशिल्या दिशा दाही. कुक्कुटाचा आवाज येई, वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे, जाऊ लागली अत्यादरे. भास्करासी सामोरे, पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता, तमनिमाला हा म्हणता. जैसा सभेस पंडित येता, मूर्ख जाती उठून. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिती. ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्य अपार, बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर, त्या गजानन भास्कराची. तई व्रजभूषण तत्वता, झाला सूर्यासी अर्घ देता. तो हा पुढे ज्ञान सविता, त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे तेजस कांती, अजानुबाहू निश्चिती. दृष्टी नासागराच्या वरती, स्थिर जयाची झाली. ऐसा पुरुष पाहता क्षणी, व्रजभूषण हर्षला मनी. संध्या सामान घेऊनी, आला धावून जवळ त्याच्या. अर्घ्य दिले पायावरी, गजाननाच्या सत्वरी. प्रदक्षिणा ही अखेरी, त्याने घातली तयाला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः. ऐसी नावे घेऊन पहा, घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली, गजाननासी आदरे भली. न्यूनता ती नाही पडली, कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार, साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन थोर, महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे. दर्शन दिव्य पायाचे, आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्घ्य भला. तो आज प्रत्यक्ष पाहिला, ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञान राशी, ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शने तुझे भवरोग चिंता, नासे गजानन गुरु मज पाव आता. ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. योगेश्वरे या अलंगिन, दृढ दिले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला, प्रेमे धरून पोटाला. तेवी व्रजभूषणाला, धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिदला थोर. सर्वदा तुझा जय जयकार, होईल बाळा वज्रभूषणा. कर्म मार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको. मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल
टाकीता भेटलो घननिळ, त्याच्या अंगी न लागे मळ, या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी, माझे बोल ठेवी मनी, प्रत्ययी माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला, श्रीफलाचा श्रोते भला, त्या व्रजभूषण पंडिताला, महाराज आले शेगावी. या शेगावाचे होते नाव, पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंशे लाधला ठाव, शेगाव या शब्दाला, तेच हल्ली प्रचलित, आहो बुधो वराडात, 17 पाटील होते सत्य, या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले, परी नस्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले, मनास येईल त्या स्थला. अकोट अकोले मलकापूर, नावे सांगावी कुठवर, चांदण्यांची न होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला, उत्सव होता सुरू झाला, मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर, शेगावी भव्य साचार, पाहिल मंडळी माझा थोर. हे मारुतीचे मंदिर, शेगावी भव्य साचार, पाटील मंडळी थोर थोर, होती या भक्तदैवाची. पेंडी लागी जैसा आळा, तेवी पाटील गावाला, जे जे आवडे त्याला, तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पुर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी, खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी, होता उदार मनाचा. श्रोते हे पाटीलपण, आहे वाघाचे पांघरुण, तो जे घेई त्याला जन, भिऊ लागती सहजची. गाव करी ते राव न करी, ऐशी मराठी भीतरी, म्हण एक आहे साजिरी, ती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिरासी, आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी, उत्सव श्रीचा पहावया. बोलले बंकट लालासी, मी आता या मंदिरासी, राहीन जाणा अहिरशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर, यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार, तुम्ही प्रापंचिकाचे, मी परमहंस संन्यासी, आता राहतो मंदिरासी. तू बोलविशी त्या दिवशी, तेवढा पुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला, कथन केले बंकटलाला, स्वामी शंकराचार्याला, भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर, हेही राहिले निरंतर, प्रापंचिकाचे वगळून घर, कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी, जो रणबहादूर वीर गाजी, ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी, दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार, होते रामदासावर, परी सज्जनगडावर, स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा, हट्टमुळी न धरावा, माझ्या म्हणण्याला मान द्यावा, यात कल्याण तुझे असे. निरुपाय होता अखेर, देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार, गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता, हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रूषे करता, जवळ राही निरंतर. हा दास गणू विरचित, गजानन विजय नामे ग्रंथ, मुमुक्षुला दावोपथ, संत चरण सेवेचा. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति षष्ठोऽध्याय समाप्तः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज, योगीराज, सच्चिदानंद परब्रह्म भक्त प्रतिपालक, शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.